तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे रेडीमेड फर्निचर मध्ये कसं बनवतात आणि त्याचं कशी हाईट वगैरे लेंथ वगैरे कसं काम करतात. तर चला बघूया. पहिलं आपण बघू शकतो इथं इथल्या साईडला गॅसचे सिलेंडर राहणार आहे त्या साईडला. त्याच्यानंतर हे बघू शकता या अशा ट्रॉली आहे, पूर्ण असं फोल्डिंग आहे आणि स्टीलचं पूर्ण स्टीलचं आहे असं फोल्डिंग आहे. त्यानंतर हे बघू शकता प्लेनचं आहे, हे असं मॅट पण टाकले जाते याच्यामध्ये. तर हे असं पूर्ण मॅट टाकून हे असं दिसतं. त्याच्यानंतर हे बघू शकता इकडं ताटाचं सेक्शन आणि याच्यात पण ताट आहे. त्याच्यानंतर हे प्लेन आहे, त्याच्यानंतर ही पण प्लेन आहे, ही पण प्लेन आहे. त्याच्यानंतर इथं बेसिंग आहे मित्रांनो. तर हे बघू शकता हे बेसिंग याचे दरवाजे लावलेली. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा जे किचन वाटा असतो मित्रांनो, तर ते किचन वाटा आपण इकडं एक्स्ट्रा केलेलं आहे, कारण हा छोटा पडू लागला त्याच्यामुळे हे केलं आहे. आणि आजकाल कसं आहे, आता नवीन पद्धतीचे असे शेटर आलेले बघू शकता. हे असं हे शेटर कॅबिनेट आहे. तर एवढा बॉक्स बनवलेला आहे शेटरचा आणि त्याच्या आतमध्ये असे शेल्फ वगैरे आहे. शेल्फ दिसते ना, हे असे पूर्ण शेल्फ आहे. आणि लावल्याच्या नंतर आपण याला असं पॅक करू शकतो. त्याच्यानंतर इथं बघू शकतो इथं याचे बास्केट टाकलेली, कांदे वगैरे असे 2 बास्केट आहेत. त्याच्यानंतर इकडं बघू शकतो इकडं असे डोर केलेली आणि याच्यावरती टॉप ग्रेनाइटचा मार्बलचा टॉप टाकलेला. त्याच्यानंतर इकडं प्रोफाईलचे दरवाजे बघू शकता इथे. तर या प्रोफाईलला हँडल वगैरे नाही, खालून धरायचं आहे. आणि असे प्रोफाईलचे दरवाजे याच्यामध्ये लाईट टाकून आतमध्ये काचाचं शेल्फ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर वरती कोटमाळे, कोटमाळ्याला जागा छोटीशी उरली होती, त्याच्यामध्ये कोटमाळे केली. तर या किचनचं पूर्ण सेटअप आहे मित्रांनो. आणि इथं देवघर येणार आहे, देवघराचं काम चालू आहे. आता देवघराचं काम थोडंसं बाकी आहे, लाईट वगैरे येणार आहे. ते असं पूर्ण दाखवून नाही खालचं पुन्हा हे इकडलं प्रोफाईलचं. तर याचा किचनचा पूर्ण सेटअप आहे बघू शकता. आणि याचे आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राइस सांगणार आहे. परत एक व्हिडिओ होणार आहे त्याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला याची प्राइस सांगितलं जाईल.